हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदरसं मोरपीस कसं करणार आहोत त्याचे स्टेप्स बघणार आहोत. याच्यासाठी आपल्याला ऑरेंज, डार्क ब्ल्यू, लाईट ब्ल्यू, डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीन हे असे 5 कलर्स लागणार आहेत, ज्याचे शेड्स आपण स्टेप बाय स्टेप इथे विणणार आहोत. चला तर मग लगेच सुरू करूया हे सुंदरसं मोरपीस. सो फ्रेंड्स, स्टार्ट आपल्याला डार्क ब्ल्यू कलरनी करायची आहे. तर डार्क ब्ल्यू कलर घेऊन पहिली एक स्लिप नॉट, त्याच्यानंतर 5 चेन्स करायचे आहेत. 1 2 3 4 5. 5 चेन्स केल्यावर आपण जी पहिली चेन केली आहे त्याच्यावर एक स्लिप स्टिच घालून त्याचं जॉईंट करून असं एक सर्कल तयार करायचं. त्याच्यानंतर 1 2 3 3 चेन आपला हा एक डबल क्रोशे पकडला जाणार. आता अजून या सर्कलमध्ये आपल्याला 14 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. म्हणजे टोटल या सर्कलमध्ये आपल्याला 15 डबल क्रोशे घालायचे आहेत. म्हणजे सुईवर धागा घ्यायचा, सर्कलमधनं धागा बाहेर काढून दोनातनं एक आणि दोनातनं एक असा हा डबल क्रोशे. तर आपण हे पूर्ण 15 डबल क्रोशे कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, हे आपण 15 डबल क्रोशे कंप्लीट केले आहेत आणि पहिल्या चेनमध्ये जॉईंट केलं आहे. तर हा आपला फर्स्ट राऊंड कंप्लीट झाला आहे. आता सेकंड राऊंड आपल्याला लाईट ब्ल्यू कलरनी करायचं आहे. तर इकडे मी तो लाईट ब्ल्यू कलर जॉईंट करून घेतला आहे. आता सेकंड राऊंड करताना पहिली 3 चेन, 1 2 3 3 चेन हा आपला एक डबल क्रोशे पकडला जाणार. नंतर त्याच गॅपमध्ये अजून एक डबल क्रोशे, पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 2 डबल क्रोशे. असे आपल्याला 7 सेट्स करायचे आहेत. म्हणजे 7 वेळेला आपल्याला 2-2 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. प्रत्येक चेनमध्ये 2 डबल क्रोशे. म्हणजे असे हे 2 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, म्हणजे 1 2. आता पुढच्या चेनमध्ये पुन्हा 2 डबल क्रोशे. असे 7 वेळेला आपण हे 2-2 डबल क्रोशे घालून घेऊया. सो फ्रेंड्स, एकाच चेनमध्ये 2 डबल क्रोशे घालत आपण हे 7 वेळेला हे असे डबल क्रोशे केलेत. 1 2 3 4 5 6 7. 7 वेळेला आपण 2-2 डबल क्रोशे घातले. आता पुढच्या चेनमध्ये 7वे म्हणजे 8वा सेट करताना काय करायचं आहे, 3 डबल क्रोशे घालायचे. एकाच चेनमध्ये 3 डबल क्रोशे. 1 2 3. म्हणजे हे इथे असं सेंटर येणार. 8व्या चेनमध्ये 7वा सेट झाल्यानंतर 8व्या सेटची जी चेन येते तिथे 3 डबल क्रोशे घालायचे. आता पुन्हा डिक्रीजिंगमध्ये प्रत्येक चेनमध्ये 2-2 डबल क्रोशे घालत हे पुढचे 7 सेट कंप्लीट करून घेऊया. म्हणजे पुढे तुम्हाला पुन्हा 7 वेळेला 2-2 डबल क्रोशे घालायचे. सो फ्रेंड्स, सेंटरला 3 डबल क्रोशे घातल्यानंतर पुन्हा आपण 7 सेट 2-2 डबल क्रोशाचे केलेले आहेत. तर तुम्ही असं बघू शकता इथे असा ओव्हल शेप तयार झालेला आहे. इथे असा एक पॉईंट आलेला आहे आणि आपल्या पीसचा आकार सुरू झालेला आहे. आता हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर थर्ड राऊंड आपल्याला ऑरेंज कलरनी करायचा आहे. तर मी इथे ऑरेंज कलर जॉईंट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक चेन, त्यानंतर त्याच चेनमध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचं आहे. आता पुढच्या 12 स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे घालायचं आहे. म्हणजे हा एक सिंगल क्रोशे आणि पुढचे 12 असे मिळून आपल्याला 13 सिंगल क्रोशे करायचे आहेत. तर आपण हे असे 13 सिंगल क्रोशे करून घेऊया. आपण हे 13 सिंगल क्रोशे घालून घेतले आहेत. त्याच्यानंतर पुढच्या चेनमध्ये एकाच चेनमध्ये आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे घालायचे आहेत. म्हणजे सुईवर धागा घेऊन 3 लूप तयार करणार. तिन्ही लूपमधनं सुई बाहेर काढायची. हा एक हाफ डबल क्रोशे, पुन्हा त्याच चेनमध्ये अजून एक हाफ डबल क्रोशे. म्हणजे एकाच चेनमध्ये 2 हाफ डबल क्रोशे झाले. त्याच्यानंतर पुढच्या चेनमध्ये आधी एक डबल क्रोशे घालून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच चेनमध्ये ट्रिपल क्रोशे, म्हणजे सुईवर 2दा धागा फिरवायचा. लूपमध्ये धागा घेऊन पहिल्या 2 लूपमधनं, त्याच्यानंतर दुसऱ्या 2 लूपमधनं आणि मग लास्टच्या 2 लूपमधनं असा ट्रिपल क्रोशे. एक डबल क्रोशे, एक ट्रिपल क्रोशे.
त्याच्यानंतर पुढच्या चेनमध्ये 3 ट्रिपल क्रोशे घ्यायचे. एकाच चेनमध्ये 3 ट्रिपल क्रोशे. हा एक, दोनदा सुईवर धागा घ्यायचा. दोनातनं एक, दोनातनं एक, दोनातनं एक. हा 2 ट्रिपल क्रोशे झाला. हा तिसरा ट्रिपल क्रोशे. 3 ट्रिपल क्रोशे झाले. आता पुन्हा या साईडला सगळे डिक्रीजिंग ऑर्डर, म्हणजे जसं इथे केले होते तसंच. आता हे 3 ट्रिपल क्रोशानंतर इथे एक ट्रिपल क्रोशे पुढच्या चेनमध्ये, एक ट्रिपल क्रोशे, एक डबल क्रोशे सेम चेनमध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या पुढच्या चेनमध्ये 2 हाफ डबल क्रोशे, एक, 2 हाफ डबल क्रोशे. आता पुढे आपल्याला 13 चेन्स राहतात. 13 चेन्समध्ये एक एक सिंगल क्रोशे घेऊन हा रो कंप्लीट करून घेऊया आपण. तुम्ही बघू शकता हे असं आपलं पानाचा शेप सुरू झाला. आता पुढचा कलर आपला ह्याच्यात लाईट ग्रीन असणार आहे. तर आपण इथे स्लिप स्टिचनी जॉईंट करून लाईट ग्रीन कलर जॉईंट करून घेऊया. सो आपला हा 3rd राऊंड ऑरेंजचा कंप्लीट झाला आहे आणि इथे आपण ग्रीन कलर जॉईंट करून घेतला आहे, लाईट ग्रीन कलर. आता पहिली 3 चेन, 1, 2, 3. 3 चेन हा आपला एक डबल क्रोशे. पुन्हा त्याच चेनमध्ये अजून एक डबल क्रोशे घालून घ्यायचा. म्हणजे हे 2 डबल क्रोशे झाले. त्याच्यानंतर पुढच्या पहिल्या चेनमध्ये एक डबल क्रोशे, नेक्स्ट चेनमध्ये एक डबल क्रोशे, 2, 1, 1. हाच पॅटर्न आपल्याला आता 6 वेळेला फॉलो करायचा आहे. आता पुढच्या चेनमध्ये 2 डबल क्रोशे, चेनमध्ये 2 डबल क्रोशे. त्याच्या पुढच्या एक एक चेनमध्ये एक एक डबल क्रोशे. हे 2, 1, 1 असं आपल्याला 6 वेळेला करून घ्यायचं आहे. इथपर्यंत डिझाईन येणार 6 वेळेला. आता एक एक झाले, मग 2, पुन्हा 1, 1 असे आपण 6 वेळेला हे डिझाईन करून घेऊया. सो फ्रेंड्स, 2, 1, 1 असं करत आपण 6 वेळेला ही स्टेप घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर जेव्हा 6व्या याच्यामध्ये आपण 2 डबल क्रोशे घालणार, त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे घालायचा. पुढच्या चेनमध्ये 2 डबल क्रोशे, एकाच चेनमध्ये 2 डबल क्रोशे. त्याच्यानंतर आता इथे आपण जे खाली 3 ट्रिपल क्रोशे घातले त्याचा हा मधला ट्रिपल क्रोशे येतो. त्याच्यावर आपल्याला 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. एकाच चेनमध्ये 3 डबल क्रोशे, 1, 2, 3. एकाच चेनमध्ये 3 डबल क्रोशे, म्हणजे हा आपला सेंटर पीस झाला. आता हे 3 डबल क्रोशे घातल्यावर ह्या साईडला पुन्हा डिक्रीजिंग, म्हणजे जसं आपण इथे केलं आहे 3 डबल क्रोशानंतर 2 डबल क्रोशे, 1 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, मग पुन्हा 6 वेळेला 2, 1, 1 असं करत आपण ही साईड कंप्लीट करून घेऊया. सेम याच पॅटर्नमध्ये या 3 डबल क्रोशाच्या आधी जसं आपण इथे केलेलं आहे तसंच सेम आता इथे करत जायचं आहे. म्हणजे 3 डबल क्रोशानंतर इथे 2 डबल क्रोशे येणार, 1 डबल क्रोशे येणार, 2 डबल क्रोशे, 1, 1, 2 असे 6 वेळेला येणार. सो फ्रेंड्स, डिक्रीजिंगमध्ये 2:1 करत आपण हा पूर्ण राऊंड कंप्लीट केलेला आहे. तर असा आपला 1, 2, 3, 4 चौथा राऊंड कंप्लीट झाला. 5व्या राऊंडला पुन्हा आपल्याला डार्क ब्ल्यू कलर जॉईंट करून घ्यायचा आहे. डार्क ब्लू कलर जॉईंट केल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला एक चेन घ्यायची आहे. त्याच्यानंतर सेम चेनमध्ये एक सिंगल क्रोशे. आता प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे करत हा सिंगल क्रोशे काउंट करून 25 सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहेत. म्हणजे प्रत्येक चेनमध्ये एक सिंगल क्रोशे, प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून आपण
25 सिंगल क्रोशे करून घेऊया. प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे घालत आपण हे 25 सिंगल क्रोशे कंप्लीट केले. त्याच्यानंतर आपण इथे आता सेंटर डबल क्रोशावर येणार. जिथे खाली आपण 3 डबल क्रोशे घातले आहेत त्याच्या सेंटरचा जो डबल क्रोशे आहे त्याच्यावर एकाच चेनमध्ये 3 सिंगल क्रोशे घालायचे. म्हणजे आपला तो सेंटर पॉईंट येणार. 1 2 3 एकाच चेनमध्ये 3 सिंगल क्रोशे म्हणजे हे असं टोक तयार होणार. आता पुन्हा प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे करत पुढचे 25 सिंगल क्रोशे कंप्लीट करून घेऊया. प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे, हे असे 25 सिंगल क्रोशे करून हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, हे सिंगल क्रोशे घालून आपण हा 5वा राऊंड कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला लास्ट हा फ्रिलचा डार्क ग्रीनचा राऊंड करायचा आहे. त्यासाठी मी इथे डार्क ग्रीन कलर जॉईंट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पहिली 3 चेन जो आपला एक डबल क्रोशे असणार आहे. 1 2 3. पुन्हा त्याच सेम चेनमध्ये विणताना त्याच्यासोबतचे धागे पण घेते. त्याच चेनमध्ये अजून एक डबल क्रोशे. त्याच्यानंतर पुढच्या चेनमध्ये हाफ डबल क्रोशे. पुढच्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशे. त्याच्यानंतर पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे. त्यानंतर 1 2 3 4 4 चेन घ्यायच्या आणि त्याच चेनमध्ये एक सिंगल क्रोशे करायचं. अशी आपल्याला फ्रिल तयार करायची. त्याच्यानंतर एक चेन स्किप करायची. पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे. 1 2 3 4 4 चेन त्याच चेनमध्ये सिंगल क्रोशेनी बंद करायचं. असे तुम्ही बघू शकता ही अशी फ्रिल तयार होते. ती अशीच फ्रिल आपल्याला पूर्ण या सेंटरपर्यंत आधी करून घ्यायची आहे. तर पुन्हा एक स्किप करायचा. सिंगल क्रोशे 1 2 3 4 4 चेन केली. त्याच चेनमध्ये सिंगल क्रोशेनी बंद करायचं. असं आपल्याला 12 टाइम्स करायचं आहे. 12 वेळेला आपल्याला ही डिझाईन इथपर्यंत करून घेऊया. सिंगल क्रोशे 4 चेन सिंगल क्रोशे एक चेन स्किप करत आपण 12 टाइम्स ही फ्रिल डिझाईन कंप्लीट केली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे सेंटरला आता आपल्याला एक क्राउन डिझाईन करायची आहे. ती करण्यासाठी इथे 12th सेट झाल्यानंतर पुढच्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच चेनमध्ये एक डबल क्रोशे करायचा. त्यानंतर 1 2 3 3 चेनचा एक पिको करून घ्यायचा. 3 चेन करायचा आणि डबल क्रोशेच्या मागनं स्लिप स्टिचनी बंद करायचा. हा असा एक पिको तयार होणार. त्याच्यानंतर पुढच्या चेनमध्ये ट्रिपल क्रोशे म्हणजे 2 वेळेला सुईवर धागा घ्यायचा. 2 1 2 1 2 1. त्याच्यानंतर पुन्हा 1 2 3 3 चेन ट्रिपल क्रोशेच्या मागनं सुई घेऊन स्लिप स्टिचनी एक पिको तयार करायचा. त्याच्यानंतर सेम चेनमध्ये एक डबल क्रोशे घ्यायचा. त्याच्यानंतर पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे 1 2 3 3 चेन त्याचा पिकोट करायचा. त्यानंतर सेम चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशे. अशा पद्धतीने अशी आपण एक क्राउन डिझाईन तयार केली. त्याच्यानंतर आता इथे पुढे पूर्ण जसे आपण इथे 12 सेट्स घातले होते सिंगल क्रोशे पुढच्या चेनमध्ये सिंगल क्रोशे 1 2 3
चार चेन, त्याच चेनमध्ये सिंगल क्रोशेने बंद करायचं, एक चेन स्किप करायची, पुढच्या चेनमध्ये सिंगल क्रोशे 1 2 3 4 चेन, त्याच चेनमध्ये सिंगल क्रोशेने बंद करायचं. अशी सेम ही फ्रिल 12 टाइम्स या साईडला करून घेऊया. सो फ्रेंड्स, 12 टाइम्स सिंगल क्रोशे, 4 चेन सिंगल क्रोशे असं करत आपण ह्या साईडनी ही डिझाईन पूर्ण केली आहे. आता लास्टला जशी आपण इथे स्टार्ट केली होती तशीच इथे एंड करायची आहे. हा 12 सेट झाल्यानंतर पुढच्या चेनमध्ये 2 हाफ डबल क्रोशे करायचे, 1 2 हाफ डबल क्रोशे एकाच चेनमध्ये, त्याच्या पुढच्या चेनमध्ये 2 डबल क्रोशे, 1 2, दुसऱ्या डबल क्रोशावर 3 चेन, डबल क्रोशाच्या मागनं सुई घेऊन त्याचा एक पिको तयार करायचा आणि जे पहिली आपण 3 चेन घेतले होते तिथे स्लिप स्टिचनी जॉईंट करून ही डिझाईन एंड करायची. सो फ्रेंड, लास्टला स्लिप स्टिच करत आपण हा 5th राऊंड कंप्लीट केला. अशा प्रकारे आपलं हे पीस कंप्लीट होत जातं. त्याच्यानंतर त्याला आपल्याला ही अशी सेंटरला डिझाईन द्यायची आहे. तर ती डिझाईन करण्यासाठी जॉईंट करून घ्यायचा, क्रोशेट सुईमध्ये लाईट ब्लू कलर जॉईंट करून घ्यायचा. त्याच्यानंतर इथे बॅक साईडनी इथे जी लाईट ब्लू कलरची जी लाईन येते तिकडे आपल्याला एकदम सेंटरला जो सर्कल आहे त्याच्या सेंटरला इथे लाईट ब्लू कलरची जी लाईन आहे तिकडनं आपल्याला सुई घेऊन थोडा धागा लांब घ्यायचा, कारण 5 ते 7 वेळेला आपल्याला राऊंड्स करायचे. त्याच्यानंतर या सर्कलमध्ये सुई घ्यायची आणि हे अशी लाईन्स करायचे. त्याच्यानंतर त्याच्या साईडला थोडंसं डिझाईन करून एक 5-7 वेळेला आपल्याला असं हे होऊन घ्यायचं आहे दोन्हीकडनं. अशा पद्धतीने 3-4 वेळेला या एका साईडनी, 3-4 वेळेला एका साईडनी, अशा पद्धतीने आपल्याला ही डिझाईन करून घेऊया. सो फ्रेंड्स, दोन्हीकडनं 4-4 वेळेला राऊंड्स घेत मी अशी ही डिझाईन कंप्लीट केली आहे. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपली सुंदरसे मोरपीस तयार झाले. खूप लगेच होण्यासारखे आहेत आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात. हे अशा प्रकारचे मोरपीस बनवून तुम्ही तोरणला वापरू शकता, लटकन्स म्हणून वापरू शकता, वॉल हँगिंग्स म्हणून, डेकोरेशन, गिफ्ट आयटम म्हणून, अशा वेगवेगळ्या पद्धतीने ह्याचा तुम्ही वापर करू शकता. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.